माणसाचं आयुष्य खरं तर 120 वर्ष एवढं आहे, पण आजकाल आपण सगळे 60 ते 70 वर्षात वरचं तिकीट काढतो. मग हा 120 आकडा आला कुठून? चला तर मग पाहूयात. जर तुम्ही आपल्या भारताच्या इतिहासात पाहिलं तर महाभारत काळात श्रीकृष्ण 125 वर्ष जगले. त्यानंतर भीष्म पितामह तर 140 ते 50 वर्ष जगले. पण एवढंच काय, तर सध्याच्या काळात सुद्धा योगसेवक स्वामी शिवानंद, ज्यांना भारतीय सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ज्यांचं निधन 2022ला झालं, ते सुद्धा तब्बल 121 वर्ष जगले. म्हणजे सध्याच्या काळात सुद्धा माणूस 120 वर्ष जगू शकतो याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. मग हा 120 आकडा आला तरी कुठून? त्याचंही उत्तर दडलंय नवग्रहांमध्ये. प्रत्येक ग्रहाची एक महादशा असते आणि जर नवग्रहांच्या महादशेची बेरीज केली तर ती येते तंतोतंत 120. म्हणजे जन्म झाल्यानंतर 120 वर्ष जगण्याची ताकद आपल्याला नवग्रह आधीच देतात. पण तरी सुद्धा आपण फक्त 60 ते 70 वर्ष का बरं जगतोय? तर त्याचं उत्तर दडलंय आपल्या जीवनशैलीत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सततचा ताण, झोपेचा आणि व्यायामाचा अभाव याच्यामुळेच आपण कुठेतरी 60 ते 70 वर्षच जगतोय. पण जर तुम्हाला 120 वर्ष जगायचं असेल तर तुमची जीवनशैली नक्कीच सुधारा.